आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं एक अत्यंत महत्त्वाचं पान म्हणजे सुरतेची लूट। किंबहुना छत्रपती शिवाजी महाराज यांचं कोणतंही चरित्र सुरतेची लूट या प्रकरणाशिवाय पूर्णच होत नाही। शिवाजी महाराजांच्या याच सुरतेच्या लुटीवरून सध्या महाराष्ट्रात रण पेटले। सुरतेत शिवाजी महाराजांनी जी कामगिरी केली त्याचा चुकीचा इतिहास काँग्रेसने आपल्याला शिकवला असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आणि वादाला तोंड फुटले। सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात, पण इतिहासाच्या पानांवर लिहिलेला महाराजांच्या सुरतेचा इतिहास काय सांगतो? छापा की लूट या शब्दांमध्ये महाराजांचं कर्तृत्व खरंच अडकवता येईल का? पाहूयात याच प्रश्नांचा आढावा घेणारा एनडीटीव्ही मराठीचा हा रिपोर्ट। 5 जानेवारी 1664 छत्रपती शिवाजी महाराजांचं घोडदळ स्वराज्याच्या सीमेपासून कोसो दूर असलेल्या सुरतेत धडकले। मुंबई हे अजूनही 7 विखुरलेल्या बेटांचा समूह होता। बंदर म्हणून मुंबई खिचगणितीतही नव्हतं, पण देशाच्या पश्चिमेचं प्रमुख केंद्र सुरत होतं। पण महाराजांना सुरतेकडे कूच करण्याचं कारण होतं स्वराज्य। यातूनच सरकार यांच्या शिवाजी अँड हिज टाइम्स आणि गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स या पुस्तकांमध्ये सुरतेची लूट का केली याची कारणं दिली आहेत। 1661 ते 1663 हा काळ मराठा साम्राज्यासाठी प्रचंड आव्हानांचा होता। मुघल बादशाह औरंगजेब आणि मामा शाहिस्ते खान दख्खन मोहिमेवर होते। 2 वर्षांच्या काळात दख्खनमधील शेतांची राख रांगोळी झाली होती। शाहिस्ते खानाचा शिवाजी महाराजांनी बंदोबस्त केला होता, पण कोलमडलेल्या रयतेला आधार देण्यासाठी स्वराज्याला धनाची आवश्यकता होती। शाहिस्ते खानाला पळवल्यावर मुघल दरबारातही महाराजांना आपला दरारा तयार करायचा होता। सुरतेवर चाल हा त्यासाठीचा सगळ्यात उत्तम पर्याय होता। सुरत बंदराची लूट केली तर मुघलांनाही जरब बसेल आणि विपुल संपत्तीही मिळेल हा विचार होता। सुरतच्या बंदरातून मुघलांचा व्यापार पर्शियन आखातापर्यंत चालायचा, त्यामुळे सुरतमध्ये गडगंज व्यापारी होते। यापुढे शिवाजी महाराज आग्र्याला गेले, मुघलांच्या कैदेत सापडले। तिथून सुटून राजे स्वराज्यात आले। दरम्यानच्या काळात पुरंदरचा तह झाला। स्वराज्यातील अनेक मानाचे किल्ले मुघलांकडे गेले। स्वराज्याचं स्वप्न पुन्हा मागे गेलं, पण महाराजांनी पुन्हा एकदा आपले किल्ले मिळवायला सुरुवात केली आणि महाराजांनी पुन्हा आपली पावलं वळवली ती सुरतेकडे। ऑक्टोबर 1670 महाराजांनी सुरतेवर स्वारी केली। सुरतेत इनायत खान होता, इंग्रज होते, डच होते, पोर्तुगीज होते, पण शिवाजी महाराजांना रोखण्याची ताकद कुणातच नव्हती। इतिहासकारांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये सुरत लुटीचे अनेक संदर्भ आहेत। या संदर्भांना ब्रिटिश नोंदीचाही आधार आहे। शककर्ते शिवराय या पुस्तकात विजय देशमुख लिहितात, इंग्रज वखारीचा प्रमुख जॉर्ज ऑक्झेंडन यानंही दिनांक 19 मार्च 1664च्या एका पत्रात म्हटलंय की सुरतेच्या बऱ्याचशा भागाची राख रांगोळी झाली, कारण संपत्ती मिळवणे हा शिवाजीचा उद्देश नसून औरंगजेबाचा सूड त्याला उगवायचा होता। सारांश लूट मिळवण्याचा भाग जेवढा महत्त्वाचा तेवढाच किंबहुना त्याहूनही महत्त्वाचा भाग औरंगजेबाचा तेजोभंग करण्याचा होता। म्हणूनच महाराजांनी सुरत बेचिराख करून सुरतेची बदसुरत केली। वस्तुस्थिती अशी होती की महाराजांचे वैर औरंगजेबाशी होते। सुरतेवर हल्ला चढवला ती सुरत डच इंग्रजांच्या नव्हे तर मोगल बादशाच्या मालकीची होती। जदुनाथ सरकार छत्रपती शिवाजी महाराज काळ आणि कर्तृत्व या पुस्तकात लिहितात, 6 ते 10 जानेवारीच्या काळात महाराजांनी सुरतेची लूट केली। सुरत पश्चिम किनारपट्टीचं अत्यंत श्रीमंत बंदर होतं आणि भारतीय मुस्लिमांच्या दृष्टीनं अरबस्थानातील पवित्र स्थानांकडे नेणारं प्रवेशद्वार होतं। तिथूनच ते मक्केच्या यात्रेसाठी जात होते। सुरतेचा किल्ला समुद्रापासून 12 मैलांवर तापी नदीच्या दक्षिण किनारपट्टीवर होता। शिवाजी महाराजांच्या सैन्याला हा किल्ला घेणं कठीण होतं, इतका तो अभेद्य होता। परंतु या किल्ल्यानजीक असलेल्या शहरात अतिशय समृद्धी आणि संरक्षण हित आणि खुले मोबदले उपलब्ध होते। त्या काळात तिथे संरक्षक भिंत नव्हती, तिथं अमर्याद संपत्ती होती। बादशाच्या एकट्या अबकारी विभागालाच या शहरातून वार्षिक 12 लाखांचं उत्पन्न मिळत होतं।
कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांच्या शिवाजी महाराजांवरील पुस्तकातील 17व्या प्रकरणाचं नावच सुरत, बार्सिलोर वगैरे शहरांची लूट असं आहे. पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबद्दल लिहिताना सुरतेचा उल्लेख केलाय. शिवाजी, born in 1627, was the ideal guerrilla leader of 100 mountaineers, and his cavalry went far and wide, sacking the city of Surat, where the English had their factory, and enforcing the chaud tax payment over the distant parts of Mughal dominions. सुरतेची लूट ही स्वराज्याच्या बांधणीत महत्त्वाचा टप्पा होती. सुरतेच्या धनानं स्वराज्याची उभारणी करायला महाराजांना बळ मिळालं. इतिहास हा वर्तमानाच्या चष्म्यातून पाहिला तर लूट की छापा असा वाद निर्माण होणं सहज शक्य आहे. पण प्रत्येक इतिहास हा त्या काळाचा वर्तमान असतो आणि प्रत्येक वर्तमानाच्या आपल्या गरजा आणि कर्तव्य असतात. शिवाजी महाराजांना स्वराज्याची उभारणी करण्यासाठी, मुघलांना धडा शिकवण्यासाठी सुरतेतलं द्रव्य गरजेचं होतं आणि त्या काळच्या समाज जीवनात ते मिळवण्याचा जो मार्ग होता तोच महाराजांनी अवलंबला. आजचा महाराष्ट्र उभा राहण्यात जर सुरतेची लूट ही महत्त्वाची वीट असेल तर तो महाराष्ट्राचा इतिहास अभिमानानेच पाहिला जाणार. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.